नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोरे प्रतिभा प्रकाश. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जातीमधील 3 नंबरचा घटक विशेषण याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ आधी आपण नाम, सर्वनाम यांची माहिती पाहिली होती आणि आज आपण अभ्यासणार आहोत विशेषण. विशेषण म्हणजे काय? तर नाम व सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजे एखादी वस्तू असेल, एखादी समजा व्यक्ती असेल, तर त्यांच्याबद्दल जेव्हा आपल्याला विशेष माहिती कळते, जास्तीची माहिती कळते, तेव्हा त्याला विशेषण म्हणतात. मी पुन्हा एकदा सांगते, नाम व सर्वनाम यांच्याबद्दल जेव्हा आपल्याला विशेष माहिती सांगितली जाते किंवा तो सांगणारा शब्द असतो त्याला विशेषण असे म्हणतात. आलं लक्षात? आता पहा, ही जी टोपली आहे ही कशी आहे? रंगीत आहे, हो की नाही? मग हिचं वाक्य काय तयार होईल? ही टोपली रंगीत आहे. मग रंगीत हे काय झालं? या टोपलीचं विशेषण झालं. टोपली हे नाव झालं, म्हणजे नाम झालं. आणि याच्याबद्दल विशेष माहिती काय कळली? की ही रंगीत आहे. त्याच्यानंतर हा डब्बा मोठा आहे. या डब्याबद्दल आपल्याला काय माहिती कळली? की हा मोठा डब्बा आहे. मग मोठा हे काय झालं? या डब्याचं विशेषण. डबा हे नाम झालं आणि याचं विशेषण काय झालं? मोठा. त्याच्यानंतर हा डबा हा छोटा आहे. याचं विशेषण काय झालं? छोटा. मग हा डबा छोटा आहे. मग छोटा हे काय झालं? विशेषण झालं. पुन्हा एकदा सांगते, नाम व सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. आता हा डबा पहा, किती छान आहे ना, छोटा आहे, मस्त रंगीत डबा आहे. मग याचं विशेषण काय होईल? रंगीत. या डब्याचं विशेषण काय होईल? रंगीत. त्यानंतर ही ताटली पहा, छोटी ताटली, ही छोटी ताटली आहे, म्हणजे याचं विशेषण काय झालं? छोटी. त्याच्यानंतर ही स्टीलची आहे, याचं पुन्हा विशेषण काय झालं? स्टील, हो की नाही? कारण नाम काय आहे? ताटली. त्याच्यानंतर हा रबर आहे, हा निळ्या रंगाचा रबर आहे. या रबर बद्दल आपल्याला काय माहिती कळली? की हे निळ्या रंगाचे आहे. मग निळा रंग हे काय झालं? विशेषण. बशी, ही बशी चिनी मातीची आहे. मग या बशी हे नाम आहे. या नामाबद्दल आपल्याला काय माहिती कळली? ही चिनी मातीची आहे. त्याच्यानंतर बघा, हा दिवा आहे. हा दिवा चिनी मातीचा आहे. रोज आपली आई, ताई, दीदी, भैया जे काय घरातले व्यक्ती असतील ते संध्याकाळी तुळशीजवळ लावतात दिवा. कोणीतरी एक जण लावतं घरातलं. तर हा दिवा कसला आहे? मग चिनी मातीचा आहे. याचं विशेषण काय आलं? चिनी माती. त्यानंतर या बांगड्या आहेत, 1 2 3 4, या 4 बांगड्या आहेत. किती बांगड्या आहेत? 4 बांगड्या आहेत. मग या बांगड्यांचं विशेषण काय झालं? 4. ही ताटली मोठी आहे. या ताटलीचं विशेषण काय झालं? मोठी. त्यानंतर झाडू, हा झाडू छोटा आहे. हा झाडू कसा आहे? छोटा आहे. याचं विशेषण काय झालं? छोटा. हा पाऊच निळ्या रंगाचा आहे. कोणत्या रंगाचा आहे? निळा. मग निळा रंग काय झालं? त्याचं विशेषण. हा डब्बा प्लास्टिकचा आहे. याचं विशेषण काय झालं? प्लास्टिक. आले तुमच्या लक्षात? तर अशा प्रकारे विविध वस्तूंना ज्यावेळेस आपण त्यांच्याबद्दल विशेष माहिती घेत असतो तेव्हा त्याला विशेषण असे म्हणतात. आता सर्वनामाबद्दल जर आपण म्हटलं तर ती मुलगी सुंदर आहे. ती मुलगी कशी आहे? सुंदर आहे. गुलाबाचे फूल लाल आहे. गुलाबाचे फूल कसे आहे? लाल. मग लाल काय झालं? विशेषण. सुंदर काय झालं? विशेषण. तो मुलगा उंच आहे. तो सर्वनाम, तो कसा आहे? उंच आहे. मग उंच काय झालं? त्याचं विशेषण झालं. येते तुमच्या लक्षात? पुन्हा एकदा मी तुम्हाला व्याख्या सांगते, ती तुम्ही पाठ करायची आहे. नाम व सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता विशेषणामध्ये काय काय येतं मग? सुंदर, गोड, मोठा, कच्ची, श्रीमंत, 2, 5, भोळा, शूर, ताजा, दयाळू, पांढरा, सोन्याचा इत्यादी. तर वेगवेगळ्या शब्दांपासून आपण विशेषण तयार करू शकतो आणि नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल जास्तीची माहिती देऊ शकतो. समजलं मग तुम्हाला विशेषण म्हणजे काय? एकदा सांगा तुम्ही. अगदी बरोबर. नाम व सर्वनाम यांच्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. ओके बेटा, बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा.
ओके बेटा, बाय.